नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलेले आहे भोकर या ठिकाणी। या सर्वे नंबर 45 या ठिकाणी आपण पाहू शकतात भोगरदार 2 हे इनामी जमीन आहेत। या ठिकाणी कशा पद्धतीने दिशाभूल करून या जमिनीची कशी विक्री होत आहे, या ठिकाणी वक्फ बोर्डाचे जे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, यांची मिलीभगत दिसून येत आहे। या ठिकाणी 46 सर्वे नंबर दाखवून 45 हा विक्री करत आहेत। हे आपण पाहू शकता या ठिकाणी प्लॉटिंग टाकलेली आहेत। भोगरदार 2 आहे, ज्या ठिकाणी त्याची रजिस्ट्री होऊ शकत नाही आणि रजिस्ट्री सुद्धा बंद केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी। परंतु अनेक वेळ असे भूमाफिया जमीन आहेत इनामी आणि ते इनामदार आहे म्हणून हे विक्री करत आहे मुतवली। मगर खिदमत महाज आणि मदत महाज हे असे 2 प्रकारचे जमीन राहतात। त्याच्यामध्ये खिदमत महाज हे खिदमत करण्यासाठी, मदत महाज विकू शकतात, परंतु हे खिदमत महाज 2 भोगरदार 2 आहेत इनामी, याची विक्री होत आहे। हिमायतनगर रोड आहेत, या हिमायतनगरला जाणार रोड आहे भोकर, या ठिकाणी हे जमीन येतो। या ठिकाणी कशा पद्धतीनं इथं जमीन विक्री होत आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण पाहू शकता या सर्वे नंबर भोगरदार 2 मध्ये एक फंक्शन हॉल, मंगल कार्यालय बांधलेलं आहे। या मंगल कार्यालय इनामी जमीनवर व वक्फ बोर्डाची जमीनवर बांधलेले आहेत। या सुपर गार्डन मंगल कार्यालय आहेत, हे अनधिकृत बांधकाम केलेले आहे, या मनमानी अशा पद्धतीने आहेत आणि ह्याच्यावर कोण कारवाई करणार हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आज सुनीता पाटील बाबळीकर हे सुद्धा आमरण उपोषणासाठी 7 दिवसापासून बसलेले आहे, त्यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहे। नांदेड येथील पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं हे मतदारसंघ आहेत। या मतदारसंघात अनेक जागे आहेत, इनामी वक्फ बोर्डाची औकाफची जमीन आहे, ते दर्गाची जागा, कब्रस्तानची जागा लोक विकून खात आहे। याच्या अगोदरही आपण अनेक वेळ ही बातमी प्रकाशित केली होती, परंतु आज आपण भोकर या ठिकाणी तहसील कार्यालय समोर आलेले आहेत। या ठिकाणी श्रीमती सुनीता पाटील यांनी अमर उपोषणासाठी बसलेले आज 7वा दिवस आहेत। त्यांच्याशी आपण विचारणार आहे की नेमकं प्रकरण काय होय आणि कशा पद्धतीने इथं त्यांना सुद्धा जीव धोका आहेत, त्यांना दमदाटी करतात, इथं कोण आहे ते गुंडाराज करणार आहे आणि अधिकारी सुद्धा याचा समावेश आहे, यांच्यावर कारवाई होणार का हे पाहण्याची गरज आहे। पण हे 7वा दिवस आहे अमर उपोषणाचा, हे विषय काय होय आणि तुमची काय मागणी होती अमर उपोषण बसण्यासाठी? मी सुनीता पाटील बाबळीकर, शिवसेना महिला माजी जिल्हा संघटक। माझी मागणी अशी आहे, प्रथम मागणी आहे गट नंबर 45 जामा मस्जिद खिदमती इनाम ह्या जमिनीची गट शेजारी असलेले वर्ग 1 ची गट नंबर 46 ही ह्या जमिनीचे कागदोपत्री खोटे हेराफेरी करून, कागदपत्र तयार करून, रजिस्ट्र्या करून प्रत्यक्ष ताब्यामध्ये गट नंबर 45 ची जमीन ताब्यात दिलेली आहे सर्व लोकांना। त्या ठिकाणी सुपर गार्डन असे मोठमोठे शॉप आणि बिल्डिंग आणि प्लॉटिंग करून करोडो रुपयाचा व्यवहार उलाढाल केलेला आहे आणि त्याच्यासाठी माझं हे उपोषण आहे। यापूर्वी मी तहसीलदार, कलेक्टर ह्या सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत, त्यांच्याकडून काही कार्यवाही झाली नसल्यामुळं माझं हे उपोषण गेल्या 3 तारखेपासून आजचा दिवस 7वा आहे आणि इथल्या प्रशासनाची कुठलीही कार्यवाही करण्याची मनस्थिती नाही आहे। प्रत्येकाशी बोलले, माननीय खासदार बोलले, कलेक्टर साहेब बोलले, आयुक्तांशी बोलले, मी कमिशनर केंद्रेकर साहेबांशी, पण मला असं वाटायला लागलं की टोटल प्रशासन कुठल्या तरी दबावाखाली आहे, हे मला म्हणायला काहीच हरकत नाही। कारण का, नगर परिषद ही 2000 माझ्या पहिल्या निवेदनात आहे, नगर परिषद ही 2010 पासून काँग्रेसच्या ताब्यात आल्यापासून हा भोकरमधला भ्रष्टाचार वाढलेला आहे। टोटल देवस्थानच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत। मी तर असं म्हणेल, या भोकर शहरामध्ये देवस्थानची 1 गुंठाही जमीन शिल्लक राहिलेली नाही। कारण मी टोटल सर्वे केलेला आहे, मी भोकरचीच रहिवासी आहे आणि मी साधारणतः 1 महिन्याखाली किनवट येथे प्रवास करण्यासाठी त्या रोडवर गेले असताना मला हे सर्व जाम झालेले दिसल्यामुळं ही माझी भूमिका मी घेतलेली आहे। मला एक असं वाटलं की बाबा इथे आपण महाराष्ट्रात नाहीत, भारतात नाहीत, आपण बिहारमध्ये आहोत की काय असं वाटायला लागलं या 7 दिवसापासून की खोटे गुन्हे दाखल करणे, मला ज्यांनी भेटायला येतील त्यांच्यावर कुठल्या तरी खोट्या रेड करणे आणि कुठल्या तरी दबावाखाली घेणे आणि माझ्यावरही खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। कारण का, म्हणजे त्यांचे जे खोटे कारनामे केलेले हे रद्द हे थांबवण्यासाठी यापूर्वी डॉक्टर फेरोजवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी खोटा,
दुसऱ्या लोकांना हाताशी धरत आहेत। भूमाफिया हे पैशानी खूप धनदांडगे झालेले आहेत। या अवैध मार्गाने पैसा कमवलेला याच्यामध्ये मूळ भूमिका अशी आहे की त्यांनी जो भूमी अभिलेखला अर्ज दिलेले आहेत 2364-1 ते मालमत्ता क्रमांक 2364-1 ते 15चा अर्ज दिलेले आहेत। मेहराजुद्दीन अनवरुद्दीन यांनी 24/11/2020ला की मला तुम्ही PR कार्ड द्या। भूमी अभिलेख यांनी लेखी दिले त्यांना की गट नंबर 46 हा नगर भूमापनाच्या हद्दीच्या बाहेर येतो आणि तो आम्हाला PR कार्ड देता येत नाही। पण मला असंही म्हणायचं आहे की भूमी अभिलेखवाल्यांना अर्ज दिला तेव्हा त्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, सोबत सातबारा जोडलेला होता गट नंबर 46चा। पण भूमी अभिलेखवाल्यांनी त्या सातबाऱ्यात कधीच त्या मेहराजुद्दीनचं नाव नाही, मालकी हक्कात नाही, इतर हक्कात नाही आणि त्याच्या आजोबाचं नाही, पंजोबाचं नाही, तो कधीच वारस नाही किंवा मालक नाही। नसताना तो अर्जच कसा केला याचा उल्लेख केलेला नाही त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये आणि तेच पत्र रजिस्टर ऑफिसला लावून दस्तावेज झालेला आहे। आणि त्याही उपर नगर परिषद ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळं काँग्रेस तर आहेच, पण हा जो इथला त्यांचा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, संगीता विनोद चिंचाळकर, साहेबराव सोमेवाड ह्या सर्वांनी या भोकर शहराची वाट लावलेली आहे। त्यांनी असंही केले, नगर परिषद इकडून PR कार्ड भेटले नाही म्हणून नगर परिषदेमधून नमुना नंबर 43ला नोंदी करून ह्या नोंदी कशाच्या आधारे केल्यात याचं पत्र पण मी नगर परिषदेला दिलेले आहे। अजून मला माहिती देत नाहीत। यांच्याकडे माहिती आहे, यांच्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत, तर मला देऊन माझं उपोषण उठवायला पाहिजे होतं। बिलकुल यांच्याकडे काही नाही असंच माझं मत आहे आणि ह्या जे रजिस्टर झालेले आहेत सर्वच याच्यामध्ये मळालेले आहेत। आपण शिवसेना पक्षात राहिलेले आहेत, आताही आहेत। मग मॅडम असं दिसून येत आहे की आज महाविकास आघाडी आहेत, त्याच्या तीन पक्षाची सत्ता आहेत, परंतु अशोक चव्हाण मतदारसंघ आहे त्यांचा आणि नांदेडचे पालकमंत्री आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांना हे वस्तू कळत नाही का? हे माहिती नसतील का त्यांचे नगराध्यक्ष किंवा भ्रष्टाचार? मी चव्हाण साहेबांना पण कॉपी केलेली आहे, माझ्याकडं पोस्ट रजिस्टर केलेले पावती आहे। माझा कार्यकर्ता कॉफी घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या कॉफीला रिसिप्ट द्यायला नकार दिला आहे। तिथल्या ऑफिसमध्ये कोण होते माहीत नाही, मी त्याला रजिस्टर पोस्ट केलेले आहे त्यांना, माननीय पालकमंत्र्यांना। आणि मी असं म्हणेल की पालकमंत्री अशा कामामध्ये त्यांना साथ देतील असं मला वाटत नाही, कारण नावाची बदनामी होत आहे ते त्यांना कळायला पाहिजे। ते त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे। हे एवढं 7 दिवसापासून उपोषण आहे। साहेब हे एकट्याचे पालक नाहीत, मी तर म्हणेल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे पालकत्व ह्या सर्व जनतेचं त्यांनी पालकत्व करत आहेत, म्हणून माझेसुद्धा ते पालक आहेत, म्हणून माझीसुद्धा त्यांना काळजी असली पाहिजे। अधिकाऱ्यांना काय दिलेत निरोप काय नाही मला माहीत नाही। प्रशासनाला मी सगळ्यांना बोललेले आहे, माननीय कलेक्टरना बोललेले आहे, माननीय आयुक्त केंद्रेकर साहेबांना बोललेले आहे, माझे खासदारही बोललेले आहेत, दोन्ही हेमंत पाटीलही बोललेले आहेत, BJPचे खासदार बोललेले आहेत। पण मला आज इथं असं एक नमूद करावं वाटतं की जी भाषा आहे तहसीलदारांची, जी कार्यवाही आहे डिप्टी कलेक्टर साहेबांची, मला आजपर्यंत आशा होती डिप्टी कलेक्टर साहेब हे चांगले आहेत, नाव ऐकत होते मी, पण मी असं एक म्हणेल डिप्टी कलेक्टर साहेबांना, आपण प्रशासक आहात आणि त्या नगर परिषदेचे प्रशासक असताना आपण नगर परिषदेमध्ये काय घोळ झाला ते डॉक्युमेंट्स घेऊन जर तुम्ही आम्हाला देत नसाल आणि उत्तर कळत नसेल तर मी तर म्हणेल की तुम्ही सुद्धा दबावाखाली आहात। मॅडम आज जे आहे ते इनामी जमीन असतो, कब्रस्तान असो की देवस्थानाची जमीन आहे, जे इनामी आता त्याला मदती महाज खिदमत महाज असं म्हणलं जातात, परंतु हे खिदमत महाज इकून खात आहे आणि ह्याची रेस्टी होत आहे। वक्फ बोर्डचा अधिकारी ह्याच्यावर दुर्लक्ष होत आहे का? आपल्यापाशी कोणी आले होते का? मी प्रयत्न केला, वक्फ बोर्ड ऑफिसला मी पत्र पण दिलेत, नवीन चार्ज घेतलेले रियाज म्हणून साहेब आहेत,
मी 15 दिवस झालं चार्ज घेतला असं त्यांचं म्हणणं होतं. तरी पण ते काल येणार होते, काल आले नाहीत. 6व्या दिवशी आज आले. आज येऊन मला भेट देऊन गेले. मला आज कुठलंही पत्र दिलं नाही. काल पत्र दिलं, मी त्या पत्रावर समाधान नाही. माझं म्हणणं असं आहे की त्या गट नंबर 45ची सर्व जमीन ताब्यात घेणे, त्या जमिनीमध्ये किती लोकांनी घर बांधलेत, किती लोक ताब्यात आहेत, ह्या सर्व जमिनीची सर्वे करा. गट नंबर 45ची आणि ती जमीन ताब्यात घ्या. मॅडम, ह्याच्यात जे तुम्ही जसं म्हणतात की भूमाफियांनी तर हे विक्री करून कॉम्प्लेक्स बांधले, हे अनधिकृत बांधकामं ह्याला पाडण्यासाठी आणि ते रजिस्टर जर ज्याची झाली असतील तर हे रजिस्टर ऑफिसवर बी कारवाई झाली असं तुम्हाला वाटतं? हो ना. मान्य एसडीओ साहेबांनी तहसीलदार साहेबांना पत्र दिले. ह्या देवस्थानच्या जमिनी वर्ग 2च्या जमिनीच्या कुठल्याही खरेदी विक्रीचा व्यवहार होता कामा नये. नगर परिषदेला दिलेलं आहे, दुय्यम निबंधकांना दिलेले आहे रजिस्टर ऑफिसला. त्या पत्राच्या नंतर रजिस्टर ऑफिसर हे रजिस्ट्र्या केलेले आहेत. 28 सप्टेंबरला पत्र काढलेलं आहे, रजिस्ट्र्या खरेदी विक्रीचा व्यवहार करू नका म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी रजिस्ट्र्या केलेल्या आहेत अजून. म्हणून याच्यामध्ये रजिस्टर ऑफिसर सुद्धा मळालेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. तर आपल्याला असा आरोप लावला जात आहे भोकर शहरामध्ये भोगरदार 2 गैरान किंवा देवस्थानाची जागेवर आपण कशी करून देत आहे, आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? काय जे देणार आहेत व्यक्ती लिहून देणार, त्याच्या नावानं PR कार्ड, भूमी अभिलेखचे जे कार्ड आणतील आणि नमुना नंबर 43 आणि गावठ NOC नगरपालिकेची घेऊन आम्ही दस्ताची नोंदणी करतो. कालच्या 1 तारखेपासून सगळे नमुना नंबर 43 बंद झालेला आहे. याने असल्याशिवाय आम्ही सातबाऱ्याची नोंद, याने लेआउट असल्याशिवाय दस्ताची नोंदणी करत नाही. आणि पहिले नमुना नंबर 43 आणि गावठाण ना हरकत NOC नगरपालिकेची घेऊन दस्ती केलेली आहेत. आणि भूमी अभिलेखचे PR कार्ड संबंधित व्यक्तीचं उपलब्ध असेल तर ते लावून दस्ताची नोंदणी केलेली आहे. आता काही जमिनीवर प्लॉटिंग विक्री चालू आहे, हो, त्याची काय रजिस्ट्री चालू आहे की बंद आहे? नाही, सध्या बंद आहेत. सध्या काहीच नोंदणी नाही. नमुना 43 बंद केलेला आहे. फक्त आता PR कार्ड आणि नगर 7/12वर याने असेल तर नोंदणी करण्यात येत आहे लेआउट. मॅडम, आज आपण बसलेला 7वा दिवस आहे. आता पुढची भूमिका काय राहणार? माझी भूमिका अशी असेल, मी त्यांना आज रियाज यांना तेच म्हणले, रियाज साहेबांना, की तुम्ही त्या प्लॉटवर जा गट नंबर 45वर आणि स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणी करा. तुमची 1 गुंठा तरी जमीन जाग्यावर आहे का? नसेल तर मग तुम्ही सर्वे करा आणि तुम्ही मला किती दिवसात अहवाल सादर करून मला आव्हान देता. 8 हेक्टर 98 आर जमीन आहे. एकरमध्ये सांगायचं म्हणजे 22 एकर 18 गुंठे आहे त्या जमिनीचा क्षेत्रफळ. तिथे एकही गुंठा जमीन शिल्लक राहिलेली नाही. टोटल प्लॉटिंग करून कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत. दुसरं असं, नगर परिषदेमधले अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. खोटे 43 देऊन कशाच्या आधारे घेतलेत याची चौकशी करण्याचे अधिकार आमच्या माननीय एसडीओ साहेबांना आहेत प्रशासक असल्यामुळं. पण ते कुठलीच चौकशी केलेले नाही. आज 7वा दिवस आहे असं मला दिसून येते. त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे, ह्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे आणि खरेदी करणाऱ्यावरही झाली पाहिजे. खरेदी करणाऱ्याची पण तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही पैसे द्यायलात म्हणजे कमी पैशात भेटलं म्हणून तुम्ही काही करता का? विक्री करणाऱ्याची पण आहे. विक्री करणारा हा कधीच 46मध्येही नव्हता वर्ग 1च्या जमिनीत आणि 45 गट नंबर 45मध्ये पण नव्हता वर्ग 2च्या जमिनीत. त्याचे वडील वर्ग 2च्या जमिनीमध्ये इतर हक्कामध्ये होते, अनवरुद्दीन वहिदुद्दीन यांनी. त्याच्यासाठी मेहराजुद्दीन यांना जमीन विकण्याचा कुठलाच अधिकार नाही. भोगरदार 2 होते ते, भोगरदार 2ला विकण्याचा अधिकार नाही. भोगरदार 2ला तर विकण्याचे अधिकार नाहीतच, पण गट नंबर 45मध्ये मेहराजुद्दीन हा विक्री करणारा कधीच नव्हता मालकीमध्ये, म्हणून अधिकार नाहीतच. मॅडम, आपल्याला एक शेवटी प्रश्न की असं वाटते की अनेक लोकांनी हे वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी आवाज उठवलेले आहेत आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा आली, खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मग आपल्याला अशी भीती आहेत का?
मला भीती आहे, पण मी भीत नाही. माझं शिवसेनेत जन्म झालेला आहे आणि माझं मरण पण शिवसेनेत आहे. मी शेवटच्या टप्प्यात मी उद्धव साहेबांना भेटणार आहे, ह्या भोकर शहराची कहाणी सांगणार आहे. आमची जरी युती असली तरी माझे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि बाळासाहेबांची कार्यकर्ती आहे, उद्धव साहेबांची कार्यकर्ती आहे. शिवसेना ही कदापि अशा गोष्टी खपून घेणार नाही, असं तरी मी आज ठामपणे सांगू शकतो. आणि कार्यवाही होणार याच्याबद्दल कुठलाच दुमत राहणार नाही. धन्यवाद मॅडम. हे होते आपल्यासोबत सुनीता पाटील बाबळीकर. यांचं असं म्हणणं आहे की तोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही भूमाफियांवर, तोपर्यंत इथून मी उठणार नाही. नांदेड येथील अनेक जागे आहेत वक्फ बोर्डाची इनामी जमीन आहे. राजकीयच लोक ह्याला भूमाफिया विकून खात आहे. नांदेड शहरात नव्हे तर महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी औकाफची जमीन आहे, कब्रस्तानाची आहे, इनामी आहे, दर्गाची आहे. हे मुतवली सुद्धा विकून खात आहे. असेही काही मुतवलीवर कारवाई झालीच पाहिजे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे वक्फ बोर्डाचे मेंबर झालेले आहे. फौजिया खान मॅडम सुद्धा हे सदस्य झालेले आहे वक्फ बोर्डाचे. कारवाई करणार का एमआयएम पक्ष, हे बी पाहण्याची गरज आहे. और भोकर शहरात अनेक ठिकाणी सर्व बोललं जात आहे की भोकर शहर हा इनामी जमीन होतं, परंतु काही राजकीय काँग्रेसचे काही पुढाकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांचं नाव वापरून हे विक्री केलेले आहेत. या विक्रेत्यावर किंवा रजिस्ट्री ऑफिसवर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे पाहण्याची गरज आहे. माझा महाराष्ट्र, नांदेड. मॉडर्न टाइल्स अँड सॅनिटरी. आमच्या येथे सर्व प्रकारचे टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा तसेच प्लंबिंग व सॅनिटरीचे सर्व सामान योग्य व वाजवी दरात मिळेल. मॉडर्न टाइल्स अँड सॅनिटरी, मोहम्मद फंक्शन हॉल जवळ, नवीन हस्सापूर, वागी रोड, नांदेड. मॉडर्न टाइल्स अँड सॅनिटरी. संपर्क 98 22 26 24 22 83 29 59 77 73. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडलवेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडलवेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, 2 व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.